Breaking news coming in. All the MNS party workers who were gathering to take out a rally in Mira Road have been detained by the police. Now, this rally was regarding the Marathi language debate, which the MNS workers tried taking out at Mira Road. This was slated to be held at 10 a.m. However, just before they could stage a protest regarding the language debate that's raging in the state of Maharashtra, all of them have now been detained. These are the live visuals that we're getting from Mira Road in Mumbai, where just moments before the MNS workers were about to take out a protest rally regarding the Marathi versus non-Marathi debate. They have already been detained by the police. Satya Prakash is joining me live from Mumbai on that. Satya Prakash, MNS workers जो प्रोटेस्ट करने वाले थे मराठी लैंग्वेज राव के अगेंस्ट, अब उन सबको गिरफ्तार कर लिया गया, उनको डिटेन कर लिया गया है. कौन कौन है उसमें जो ऑलरेडी डिटेन हो चुके हैं? देखिए, मीरा रोड में मनसे कार्यकर्ता आज प्रोटेस्ट करने वाले थे 10 बजे और इसी को लेकर मनसे कार्यकर्ता मीरा रोड में पहुंचे थे, लेकिन उसके पहले ही मीरा रोड पुलिस ने उनको हिरासत में लिया है. हिरासत में इसलिए लिया है क्योंकि जो मोर्चा निकलने वाला था उसका परमिशन नहीं मिला था, और परमिशन इसलिए नहीं दिया गया था क्योंकि अगर उस मोर्चा निकलता और उस इलाके से गुजरता, क्योंकि वहाँ पे व्यापारी और हिंदी भाषी लोग हैं, तो लाइन ऑर्डर का सिचुएशन ख़राब हो सकता था. इसीलिए मीरा रोड पुलिस ने परमिशन नहीं दिया था और इसको लेकर जो मनसे कार्यकर्ता पहुंचे थे उनको हिरासत में ले लिया है. देर रात अविनाश यादव मनसे के नेता हैं और जिला प्रमुख हैं, उनको हिरासत में ले लिया है. कई ऐसे नेता हैं जो लोकल वहां मीरा रोड और भयंदर के नेता हैं, उनको हिरासत में मीरा रोड पुलिस ले ली है. फिलहाल जो लोग वहां तर मुंबईत त्यांच्याशी चर्चा होऊन रूट ठरला होता की कुठला रूट असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोर्चा काढायला कोणालाही ना नाही आहे, पण एखाद्या मोर्चाने जर कायदा सुव्यवस्थेत काही गडबड होणार असेल किंवा अशा मार्गाने तो जाणार असेल नेणं कठीण आहे, पोलिसांना कायदा सुव्यवस्था ठेवणं कठीण आहे किंवा ट्रॅफिक कंट्रोल करणं कठीण आहे. आता तो रेल्वे स्टेशन, लेकिन कानून व्यवस्था को बनाए रखते हुए पुलिस प्रशासन रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती असते, त्यामुळे पोलिसांनी सातत्याने त्यांना विनंती केली की तुम्ही हा रूट रेलवे स्टेशन के आसपास मोर्चा निकालना क्या परिस्थिति है वहाँ पे, मोर्चे को इजाजत नहीं दी. देखिए, वहाँ पे परमिशन नहीं दिया जा सकता. किसी भी मोर्चे को इजाजत है, ये लोकतांत्रिक राज्य है, वो भी मोर्चा निकालना चाहे तो परमिशन लेकर निकाल सकता है. लेकिन जब कोई परमिशन लेता है तो उसका रूट किस प्रकार से होना चाहिए. अगर रूट में कई ट्रैफिक के प्रॉब्लम्स है, अगर रूट में कोई ऐसी जगह है कि जहाँ पर स्टैम्पिड जैसी अवस्था हो सकती है, कुछ ऐसी चीजें होगी तो पुलिस रूट चेंज करने को कहती है. तो मैंने जब पुलिस कमिश्नर से पूछा तो पुलिस कमिश्नर ने मुझे कहा कि हमने उनको रूट चेंज करने के लिए कहा था, लेकिन वो एडमेंट थे कि हमको ये रूट लेना है, इसलिए पुलिस ने उसको नकारा है. प्रयोगशाला के तौर पर देखा जा रहा है क्या? मीरा रोड जो है, जो राजनीति की नई प्रयोगशाला के तौर पर देखा जा रहा है क्या? देखिए, मुझे ऐसा लगता है कि मैं महाराष्ट्र के मिजाज को जानता हूं. महाराष्ट्र का मिजाज ऐसा है कि इस प्रकार के प्रयोग यहां चलेंगे नहीं. जो मराठी आदमी है वो बड़े दिल का है, क्योंकि भारत पर जब आक्रमण हुआ तो मराठी आदमी ने केवल महाराष्ट्र का विचार नहीं किया, पूरे भारत का विचार किया. इसलिए मराठी आदमी कभी छोटा सोच नहीं सकता, कभी संकुचित सोच नहीं सकता. इसलिए कोई प्रयोग करने की कोशिश भी करे तो नहीं हो पाएगा. पहिली गोष्ट तर अशी आहे की निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत. ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही. तथापि माझं मत असं आहे, निशिकांत दुबे ने जो कहा है, कारण त्याचे जे अर्थ निघतात मराठी आदमी हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात. मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं, निशिकांत दुबे ने जो कहा है, मराठी माणूस के मन में अलग भ्रम पैदा हो रहा है, प्रचंड मोठा आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी मराठी लोगों का योगदान महाराष्ट्र में प्रचंड योगदान है. संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस ती जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी आपली संस्कृती जिवंत ठेवण्याकरता परकीय आक्रमकांच्या विरुद्ध लढाई केली.
आपल्याला माहिती आहे की पानिपतची लढाई देखील मराठे जे लढले होते अहमद अरे, शाह ऑडिओ नहीं आ रहा है। त्यांना स्पष्टपणे तहाचं पत्र दिलं होतं की मला जो पाकिस्तानमध्ये आता पंजाब आहे तो पंजाब पासनं पेशावर पर्यंत हा मुलूक आम्हाला देऊन टाका, बलुचिस्तान आम्हाला देऊन टाका आणि उर्वरित भारत हा मराठ्यांचा असं आम्ही मान्य करू. पण मराठ्यांनी ते मान्य केलं नाही. मराठे तोही मुलूक अखंड भारत वाचवण्याकरता त्या ठिकाणी पानिपतच्या लढाईला गेले होते. त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि आजही देशाच्या जीडीपी मध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही. आणि जर कोणी नाकारत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. पदाबाबत पुन्हा एकदा विरोधी पक्ष अध्यक्षांना पत्र लिहितंय आणि स्मरणपत्र म्हणून देते की विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक करा. सरकार मात्र यासाठी आग्रही नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हा सरकारचा विषयच नाही. हा विषय अध्यक्षांचा आहे. ते अध्यक्षांना पत्र लिहितील, अध्यक्ष जे नियमात आहे ते करतील. त्यामुळे यात सरकार येतं कुठे? सरकारचा काही संबंध नाही याच्याशी. हा मुद्दा माननीय अध्यक्ष महोदय आणि ते जे काही विरोधी पक्ष त्यांच्यामध्ये आहे. चला माझा पहिला That's a very, very strong worded statement that's coming in from the Maharashtra Deputy Chief Minister, Maharashtra Chief Minister, beg your pardon, Devendra Fadnavis, where he has said that strict action will be taken against those perpetrators who try to create chaos in the name of language debate in the state. A very strong statement from the Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis, where he has gone ahead to say, in regard with the MNS protest, that perpetrators will not be spared, and that he's spoken to the Commissioner of Police over the protests that were going to be held, and that democracy is supreme in the state of Maharashtra.